स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 65 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 65. गणेश हरी सोहनी. गणेश हरी सोहनी यांचे द्वितीय कुटुंब वारल्यावर त्यांच्या मनात तिसरे कुटुंब करण्याचे होते. परंतु श्रींच्या चरणी त्यांची भक्ती असल्याने महाराजांची आज्ञा झाल्यास लग्न करायचे असा निश्चय करून ते अक्कलकोटला आले व दर्शन घेऊन श्रींना युक्तीने विचारले, लग्न करावे की न करावे. महाराजांनी जबाब दिला, लग्न करू नये. सेवेकरी याच्याकडून रिकामी चिली मांडून त्यावर विस्तव ठेवून स्वामी महाराज ओढू लागले. या कृतीतून असे दर्शवले गेले की लग्न करून सुख मिळायचे नाही. पुढे सोहनी बडोद्याला गेले. कामवासनेत गुरफटलेल्या पुरुषाला स्वामींचा उपदेश थोडाच पटणार. एक फक्कड मुलगी पाहून त्यांनी लग्न लावले. समर्थांची आज्ञा भंग केल्यामुळे परिणाम वाईट झाला. तो असा, लग्न झाल्यानंतर 8व्या दिवशी सोहनी यांचे कुटुंब जिना उतरत असताना पाय घसरून खाली पडले व त्यांची कंबर मोडली. ती शेवटपर्यंत बरी झाली नाही. पुष्कळ औषधे वगैरे केली. बाईंना रोज पाटावर बसून जिकडे तिकडे फिरवावे लागले. रिकामी चिलीम ओढण्याची महाराजांनी कृती करून दाखवली. त्याचे स्मरण सोहनी यांना वारंवार होईल. पण उपयोग काय? एक वेळ चूक झाली म्हणजे ती सुधारता येत नाही. येथे बखर क्रमांक 65 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.